हॅलो एव्हरीवन. आज आपण तुमच्या कॉन्स्टिट्यूशन 1मधलं कल्चरल अँड एज्युकेशनल राईट पाहणार आहोत. हे तुमचं मॉड्यूल नंबर 9 आहे. याच्यामध्ये आर्टिकल 29 आणि 30 दिलेलं आहे. आत्तापर्यंत आपण 25 ते 28पर्यंत पाहिलेलं आहे की जे प्रत्येकजण आहे त्याला धर्माचं स्वातंत्र्य आहे, धर्माचं संप्रदायाला आपला धर्म प्रोफेस करण्याचा अलाउड आहे. आता आर्टिकल 29 आणि 30 काय म्हणते हे पण पाहूया. ओके, तर आर्टिकल 29 आणि 30 हे महत्त्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो. Introduction. Article 29 and 30 of the Indian Constitution has given provisions relating to cultural and educational rights. पहा, आर्टिकल 29 आणि 30 हे तुम्हाला एज्युकेशनल आणि कल्चरल राईट देत आहे. इट हॅज अफोर्डेड प्रोटेक्शन टू मायनॉरिटीज. मायनॉरिटीला प्रोटेक्शन देत आहे. आता आधी मायनॉरिटी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम लोकांची संख्या कमी आहे. ओके, तर इथं मुस्लिम लोक महाराष्ट्रात मायनर ठरतील. पण याविरुद्ध काश्मीरमध्ये मुस्लिम लोकांची संख्या जास्त आहे आणि ब्राह्मण लोकांची संख्या कमी आहे. तर त्या ठिकाणी ब्राह्मण लोक मायनर ठरतील. म्हणजे अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन ज्या संप्रदायाची लोकसंख्या कमी असेल त्याला मायनॉरिटी म्हटलं जातं. ओके, सो हिअर इट हॅज अफोर्डेड प्रोटेक्शन टू मायनॉरिटीज इन इंडिया बाय द व्हर्च्यू ऑफ दीज राईट्स. मायनॉरिटीज इन इंडिया आर एंटायटल्ड टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑफ देअर ओन चॉईस. पहा, आर्टिकल 29 आणि 30नी काय सांगितलेलं आहे की जे संप्रदाय आहेत ते काय करू शकतात, स्वतःची एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करू शकतात. लक्षात घ्या, 25 ते 28मधला डिफरन्स आणि 29-30 मधला डिफरन्स. 25 ते 28 काय सांगते तुम्हाला की तुम्ही ज्या धर्माला मान्य करायचं आहे, तुम्हाला ज्याची पूजा करायची आहे ते तुम्ही करू शकता. देअर इज नो रेस्ट्रिक्शन्स. आपला देश हा सेक्युलर आहे. आपल्या देशामध्ये सेक्युलरिझम आहे. सेक्युलरिझम कधी ॲड झालेलं आहे? बाय 42nd अमेंडमेंट. प्रिॲम्बलमध्ये सेक्युलर हा शब्द ॲड केला गेलेला आहे. ओके, पण 29 आणि 30 त्याच्याही पुढे जाऊन काय सांगतं पहा. हे जे प्रत्येक धर्म आहे, प्रत्येक रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहे, त्यांना स्वतःची अशी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे कॉन्स्टिट्यूशननी, ऑफ देअर ओन चॉईस. It is also the duty of the state to protect rights and liberties of minorities as guaranteed by Article 29 and 30. Article 29 आणि 30नी सांगितलेलं आहे की मायनॉरिटीच्या राईट्स प्रोटेक्ट करण्याचं काम कुणाचं आहे? स्टेटचं आहे. लिबर्टीज प्रोटेक्शन करण्याचं काम कुणाचं आहे? स्टेटचं आहे. पाहायची एक केस आहे, फार इम्पॉर्टंट केस आहे. TMA पै फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. कर्नाटकची केस आहे. AIR 2003. ओके, सुप्रीम कोर्टाची केस आहे. या केसमध्ये काय सांगितलेलं ते पाहूया. कोर्ट सेड दॅट ऑब्जेक्ट बिहाइंड आर्टिकल 29 अँड 30 इज. ऑब्जेक्टला अंडरलाईन करा. या केसमध्ये ऑब्जेक्ट सांगितलं. 29 आणि 30चा उद्देश काय आहे? recognition and prevention of different type of people with diverse languages and different beliefs. जे आपल्याकडे विविध लोक पसरलेले आहेत, जे कशावर विश्वास ठेवतात, विविध विश्वास आहेत किंवा ज्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, या सगळ्यांचं प्रोटेक्शन करता यावं, त्यांच्या राईटचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून आर्टिकल 29 आणि 30 हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत. ओके, याचं उद्देश काय आहे? कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. आर्टिकल 29 अँड 30. ओके, सो हिअर विथ कॉन्स्टिट्यूट द इसेन्स ऑफ सेक्युलरिझम इन इंडिया. सेक्युलरिझम पाळायचं असेल तर सगळ्या धर्माला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे, सगळ्या धर्मांना इक्वल दर्जा द्यायला पाहिजे. आणि इक्वल दर्जा दिल्यानंतर कुठलाही धर्म हा स्टेटचा राजधर्म नाही, म्हणून आपण सेक्युलर आहोत. आणि सेक्युलरिझम जर पाळायचा असेल, सेक्युलरिझम जर भिनवायचा असेल लोकांमध्ये, तर त्यांना प्रोटेक्शन देणं आवश्यक आहे. मायनॉरिटीजला प्रोटेक्शन देणं
आवश्यक आहे. इट डज नॉट सिक्स टू प्रिझर्व द डिफरन्स दॅट एक्झिस्ट. याचा अर्थ असा नाही की इथं वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, मग असू दे, खूप धर्माचे लोक असू, त्यांच्यात नेहमी वेगवेगळं राहू दे, त्यांच्यात नेहमी डिफरन्सेस राहू दे, असा अर्थ घ्यायचा नाही. सो बट ॲट सेम टाईम युनाइट द पीपल टू फॉर्म वन स्ट्रॉंग नेशन. सगळ्या लोकांना एकत्र करायचं आहे. कशासाठी? तर स्ट्रॉंग नेशनसाठी. या सर्वांना असं वाटलं पाहिजे की वी आर प्रोटेक्टेड हिअर, आमचं प्रोटेक्शन होतं आहे, आमच्याबरोबर कुठलाही अत्याचार होत नाही आहे, डिस्क्रिमिनेशन होत नाही आहे. म्हणून आर्टिकल 29 आणि 30 महत्त्वाचे आहेत. आता आपण आर्टिकल 29 काय म्हणतं ते पाहूया. आर्टिकल 29, राईट ऑफ मायनॉरिटी टू कॉन्झर्व लँग्वेज, स्क्रिप्ट अँड कल्चर. कॉन्झर्व म्हणजे काय? प्रोटेक्शन करायचं आहे, सांभाळायचं आहे. काय सांभाळायचं आहे? लँग्वेज. प्रत्येक संप्रदायाची, धर्माची भाषा वेगवेगळी आहे, त्यातली वैशिष्ट्ये वेगळी आहेत, ती प्रिझर्व झाली पाहिजेत, ती प्रोटेक्ट झाली पाहिजेत. स्क्रिप्ट, प्रत्येकाची लिपी वेगळी आहे, ती लिपी प्रोटेक्ट झाली पाहिजे. अँड कल्चर, प्रत्येकाचं कल्चरसुद्धा वेगळं आहे आणि कल्चरसुद्धा सांभाळलं गेलं पाहिजे. म्हणून आर्टिकल 29 आणि 30 आहे. सो आर्टिकल 29 काय म्हणते? राईट ऑफ मायनॉरिटी टू कॉन्झर्व लँग्वेज, स्क्रिप्ट ऑर कल्चर, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. इट कॅन बी रीड ॲज अंडर. कसं वाचणार आहोत आर्टिकल 29? एनी सेक्शन ऑफ द citizens residing in the territory of India or any part thereof having a distinct language, script or culture of its own shall have the right to conserve the same. पहा पुन्हा एकदा वाचते. एनी सेक्शन, कुठलंही सेक्शन असू दे सिटिझनचं, ऑफ द सिटिझन रिसाइडिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया, भारतामध्ये राहणाऱ्या, कुठल्याही भूभागावर राहत असू दे तुम्ही, ऑर एनी पार्ट देअर ऑफ, कुठल्याही पार्टमध्ये राहत असा, हॅविंग अ डिस्टिंक्ट लँग्वेज, तुमची विविध भाषा असू दे, स्क्रिप्ट असू दे, तुमची लिपी वेगळी असू दे, ऑर कल्चर ऑफ इट्स ओन, त्यांचं प्रत्येकाचं कल्चर वेगळं असू दे, शॅल हॅव द राईट टू कॉन्झर्व द सेम, आणि प्रत्येकाचा अधिकार आहे की आपली लिपी, आपली भाषा, आपलं कल्चर प्रोटेक्ट करायचं आहे प्रत्येकाने. दुसरं काय सांगितलेलं पहा. नो सिटिझन शॅल बी डिनाईड ॲडमिशन इन टू एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन्ड बाय स्टेट or receiving aid out of state funds or on grounds only of religion, race, caste, language or any of them. पहा, पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही तुमची भाषा, कल्चर तुम्ही काय करू शकता? स्क्रिप्ट काय करू शकता? प्रोटेक्ट करू शकता, कॉन्झर्व करू शकता. दुसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे आर्टिकल 29च्या की कुठल्याही सिटिझनला कुठल्याही संस्थेमध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेण्यापासून रोखू शकत नाही. मेंटेन बाय द स्टेट, प्रत्येक स्टेटची परवानगी घेतल्याशिवाय आपण कुठली एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन चालू करू शकत नाही. ऑर रिसिव्हिंग एड, किंवा स्टेटची मदत घेणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत, तिथल्या कुणालाही बंधन करता येणार नाही. कशाच्या आधारे? ऑन ग्राउंड्स ओनली ऑफ रिलिजन, त्याची जात, त्याचा रेस म्हणजे वंश, कास्ट म्हणजे धर्म, लँग्वेज त्याची भाषा, ऑर एनी ऑफ देम, त्यांच्यापैकी कुठल्या याच्यावर डिस्क्रिमिनेशन होणार नाही. म्हणजे तुम्ही समजा उद्याच्याला मद्रस्यात ॲडमिशन घ्यायला गेलात आणि तर जर गव्हर्नमेंट एडेड असेल तर यू कॅन, किंवा तुम्ही एखाद्या संस्कृत शिकल्या जाणाऱ्या किंवा भगवद्गीता शिकवली जाणाऱ्या अशा एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलात तर यू कॅन. तुम्ही एखाद्या ख्रिश्चन स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलात तर यू कॅन, बिकॉज दिस राईट हॅज गिवन अंडर आर्टिकल 29 टू एव्हरी सिटिझन ऑफ इंडिया. प्रत्येक सिटिझनला अट काय टाकलेली आहे की ती गव्हर्नमेंट एडेड असावी किंवा गव्हर्नमेंटची त्याला परवानगी असावी. ओके. The benefit of Article 29 is not confined only to minority group. Article 29 हा फक्त मायनॉरिटीसाठी नाही, हे लक्षात ठेवा. But extends to all citizens, whether belonging to majority or minority group. असं नाही की मेजॉरिटीचा मुलगा आहे त्याला इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन नाही द्यायचं, असं नाही. किंवा मायनॉरिटीचा मुलगा आहे आणि हे सेक्शन फक्त मायनॉरिटीसाठी आहे, असंही नाही. हे मेजॉरिटीच्या मुलांसाठी सुद्धा आहे,
मेजॉरिटी सिटीजनसाठी सुद्धा आहे आणि मायनॉरिटी सिटीजनसाठी सुद्धा आर्टिकल 29 आहे. हे लक्षात ठेवूनच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. दिस कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स प्रोटेक्ट्स द लँग्वेज, स्क्रिप्ट ऑर कल्चर. काय कल्चर कीप करतं? तुमची भाषा, तुमचं स्क्रिप्ट म्हणजे तुमची लिपी आणि तुमचं कल्चरसुद्धा प्रोटेक्ट करतं ऑफ द सेक्शन ऑफ द सिटीजन. प्रत्येक सेक्शनमधलं कुणी पण असू दे, त्याची भाषा कुठली आहे ती प्रिझर्व केली जाते, त्याचं स्क्रिप्ट प्रिझर्व केलं जातं, त्याचं कल्चर प्रिझर्व केलं जातं. ओके. In matter of admission to any state-aided educational institution, protection is available to both majority and minority groups. Okay. State shall not make discrimination with reference to admission of any person on the basis of religion, race, caste, language or any of them. तिथं तुमचं ॲडमिशन नाकारलं जाणार नाही की तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, तुम्ही कुठल्या वंशाचे आहात, तुम्ही कुठल्या जातीचे आहात किंवा तुमची भाषा वेगळी आहे किंवा याच्यापैकी कुठल्याही कारणावरून तुमचं ॲडमिशन हे नाकारलं जाणार नाही. ओके. याची एक केस आहे ती पाहूया. स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपाकम दोराईराजन. ही दोराईराजनची केस फार इम्पॉर्टंट आहे. ही तुम्हाला कायम फायद्यात येणार आहे. AR 1951ची केस आहे ही. सुप्रीम कोर्टाची 226 पान नंबर. An order of Madras government had fixed the proportion of student of each community that could be admitted in the state medical and engineering college. पहा, मद्रास गव्हर्नमेंटने ठरवलं की जातीवाईज आपण ॲडमिशन द्यायचं आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजला या जातीचे एवढेच घ्यायचे, त्या जातीचे तेवढेच घ्यायचे, अशा पद्धतीने त्यांनी ठरवलेलं होतं. The order was challenged on the ground that it denied admission to a person only on the ground of religion or caste. एका विद्यार्थ्याला त्यांनी ॲडमिशन दिलं नाही आणि त्यांनी जाऊन कोर्टामध्ये केस दाखल केली आणि सांगितलं की माझं जे ॲडमिशन आहे ते रिलिजन आणि कास्टच्या बेसिसवर नाकारण्यात आलेलं आहे. The petitioners in this case were denied admission only because they were Brahmins. त्यांचं ॲडमिशन का नाकारलं गेलं? कारण ते ब्राह्मिन्स होते म्हणून. ओके. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द ऑर्डर इनव्हॅलिड फॉर बिईंग व्हायलेशन ऑफ आर्टिकल 29 सब क्लॉज 2. आणि काय सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं ही ऑर्डर कशी आहे? इनव्हॅलिड आहे. आर्टिकल 29 सब क्लॉज 2 नुसार प्रत्येकाला ॲडमिशन मिळायलाच पाहिजे. पहा, अगेन इन स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस बॉम्बे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन किंवा बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. AR 1954ची केस आहे. सुप्रीम कोर्टाची केस आहे. An order issued by the Bombay government banning admission to those whose language was not English to a school using English as a medium of instruction was declared invalid under Article 29 subclause 2. पहा, केसेस लक्षात ठेवायच्या आहेत. केसेस तुम्हाला लिहायचे आहेत. MCQs लिहिताना सुद्धा तुम्हाला फायद्यात येणार आहे आणि तुमचे प्रॉपर आन्सर्स देताना सुद्धा तुम्हाला हे फायद्यात येणार आहेत. CETची मुलं जे हे लेक्चर पाहत आहेत त्या मुलांनी MCQसाठी हा प्रश्न लक्षात ठेवायचा आणि जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांनी पूर्ण उत्तर लिहिण्यासाठी या केसेस लक्षात ठेवायच्यात. ओके. सो हिअर एका शाळेमध्ये मुलांना प्रवेश नाकारण्यात आला कारण ते आधीपासून इंग्लिश बोलत नव्हते. त्यांची भाषा इंग्लिश नव्हती. कारण त्यांच्या शाळेमध्ये भाषा कुठली शिकवली जात होती? फक्त इंग्लिशमधून सगळं शिक्षण दिलं जात होतं. आणि कोर्टाने काय ठरवलं? दिस इज इनव्हॅलिड. आर्टिकल 29 इज नॉट ॲब्सोल्यूट बट ॲट द सेम टाईम सम इम्प्लाइड रेस्ट्रिक्शन्स कॅन बी इम्पोज्ड ऑन इट. पहा, आपण प्रत्येक ठिकाणी पाहिले की आधी सांगितलं की ऑल परमिशन, काही कायदा असू दे तुम्हाला परमिशन आहे, पण काही रिस्ट्रिक्शनसुद्धा टाकलेले आहेत. आपले कॉन्स्टिट्यूशन मेकर फार हुशार होते. त्यांनी आपल्याला पूर्णपणे ॲब्सोल्यूट स्वातंत्र्य दिलेलं नाही, स्वैराचार करू दिलेलं नाही. तिथे काही रेस्ट्रिक्शनसुद्धा टाकलेले आहेत आणि आर्टिकल 29ला सुद्धा रेस्ट्रिक्शन्स आहेत. पहा, या केसमध्ये पाहूया. रमेशचंद्र वर्सेस प्रिन्सिपल BBI कॉलेज. AR 1953 ऑल इंडिया रिपोर्टरच्या 90 पेजवर आहे. Allahabad High Court held that the protection of Article 29 subclause 2 does not apply where the student is expelled from an institution
ऑन द ग्राउंड ऑफ डिसिप्लिन. पहा, कॅन नॉट जस्टिफाय his action under Article 29 subclause 2 by saying that he has been expelled on the ground of religion, race, caste, language or any of them. पहा, आता या केसमध्ये काय झालेलं असणार आहे, त्या मुलाला शाळेमधून त्यांनी डिसिप्लिन तोडल्यामुळं शाळेतून काढून टाकलं असणार आहे. मग ही केस दाखल केली गेली आणि काय प्ली घेतला गेला, काय मांडणं केलं की या मुलाचं रिजेक्शन कशामुळे झालं, त्याच्या जातीमुळं, धर्मामुळं. पण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या विद्यार्थ्याला त्यांनी जर नियमभंग केला म्हणून जर शाळेतून काढून टाकला असेल तर उगाच हा 29(2) सहारा घेऊन असं सांगायचं नाही की याला रिलिजन रेसमुळं याला शाळेतून काढून टाकलेलं आहे. डिसिप्लिन इज द अनदर थिंग आणि आर्टिकल 29 सबक्लॉज 2 जे प्रोटेक्ट करतं ती वेगळी गोष्ट आहे. ओके. सो इन नागेश्वरा राव वर्सेस प्रिन्सिपल मेडिकल कॉलेज AR 1962 ची केस आहे. आंध्र प्रदेशची केस आहे 212. आंध्र प्रदेश हायकोर्ट हेल्ड दॅट द प्रोटेक्शन ऑफ आर्टिकल 29 सबक्लॉज 2 डज नॉट अप्लाय when the admission is refused on the ground that the candidate is not possessing requisite qualification for any particular course. In such a case, protection under Article 29 cannot be claimed because of ineligibility of candidate to opt for any particular course. पाहता, आंध्र प्रदेशमध्ये केस अशी गेली की आमच्या मुलाला ॲडमिशन दिलं नाही, पण ही इज नॉट इलिजिबल फॉर दॅट. समजा तुम्ही मेडिकलला ॲडमिशन घ्यायला गेलात आणि तुमचं 12वी सायन्स झालेलं नाही, तुम्ही आर्टनी 12वी केली आणि तुम्ही सांगितलं की मेडिकल कॉलेजमध्ये मला ॲडमिशन द्या, दिलं जाईल का? नाही. कारण तिथं काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तिथं आर्टच्या मुलाला ॲडमिशन नाही मिळणार, तिथं सायन्सच्या मुलालाच ॲडमिशन मिळणार आहे. तिथं इलिजिबल क्रायटेरियाच नाही आहे त्याला. किंवा तुम्ही PhDला ॲडमिशन घेतलं, तुम्ही MPhilला ॲडमिशन घेतलं, तुम्ही लॉला ॲडमिशन घेतलं, तुम्ही CET पास नाही आणि तुम्हाला ॲडमिशन जर नाकारलं तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की यांनी आर्टिकल 29 सबक्लॉज 2चं उल्लंघन केलेलं आहे. या केसमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ॲडमिशन इज रिफ्युज्ड ऑन द ग्राउंड दॅट द कॅन्डिडेट इज नॉट पॉझेसिंग रिक्विजिट क्वालिफिकेशन. तुमचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे तिथं जाण्यासाठी. जर समजा तुम्हाला 40% मार्क आहेत आणि तुम्ही CET पास झालात, आपला क्रायटेरिया 45%चा, तेवढे जर मार्क नसतील तर तुम्ही जर समजा CETला बसलेले असाल तर तुमचं ॲडमिशन नाकारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य कॉलेजेसला आहे. ओके. तर तुम्ही आर्टिकल 29 सबक्लॉज 2चं व्हायलेशन झालं असं म्हणू शकत नाही. ओके. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 30 पाहूया. थँक्यू.